मुळगाव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे संस्थापक अध्यक्ष व सर्वोदय बँक लिमिटेड मुंबईचे संचालक माननीय श्री तानाजी गणपती मोहिते यांना BBL मराठी न्यूज चॅनलचा यंदाचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील द प्राईड ऑफ इंडिया इन्स्पायर आयडॉल प्रेरणामूर्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार राजीव लोहार यांनी दिली। भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क संचालित BBL मराठी न्यूज चॅनलच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त दीनानाथ मंगेशकर कला अकादमी पणजी गोवा येथे 31 जानेवारी 2026 रोजी आयोजित शानदार सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। सहकार क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून माननीय तानाजी मोहिते यांची जनमानसात ख्याती आहे। पिग्मी एजंट ते नामांकित सहकारी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, संचालक, मार्गदर्शक असा सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रवास थक्क करणार आहे। नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। BBL मराठीला दिलेल्या एका खास मुलाखतीमध्ये त्यांनी मनमुराद संवाद साधला। पाहूयात त्यांच्याच शब्दात। नमस्कार, मी तानाजी गणपती मोहिते, मुळगाव, मुक्काम पोस्ट कोकरूड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। सध्या व्यवसायामुळे कामानिमित्त मुंबईमध्ये राहतो। 1993 पासून सहकारी क्षेत्रात काम करतोय। 1993 पासून सहकारी क्षेत्राशी बऱ्याचशा वेगवेगळ्या कामात कार्यरत आहे आजपर्यंत। प्रामुख्याने सहकार क्षेत्राकडे म्हणजे ॲक्सिडेंटली या क्षेत्रात आलो। यापूर्वी सहकार क्षेत्राचं ज्ञान मला नव्हतं आणि सहकार क्षेत्रात कामाला सुरुवात केली 1993 मध्ये। त्यानंतर ह्या क्षेत्राची म्हणजे रुची वाढत गेली आणि मग दरवर्षी एक नवीन जबाबदारी घेऊन काम करत गेलो। सहकार क्षेत्राचा अभ्यास करत गेलो, ज्ञान वाढवत गेलो। या दरम्यान या प्रवासात 2021 पर्यंत जवळजवळ 20 ते 25 सहकारी पतपेढी किंवा पतसंस्था मध्ये संचालक, कर्मचारी अशा विविध जबाबदाऱ्या पार पडल्या। त्यानंतर असं ठरवलं की आपल्या स्वतःच्या गावात एखादी संस्था असावी। 2021 मध्ये ज्या संस्थेची जबाबदारी घेतली, सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, त्या संस्थेची पहिली शाखा कोकरूडमध्ये स्थापन केली 31 डिसेंबर 2021 ला। उद्देश हाच होता की ग्रामीण भागात जो सहकार आहे, पारंपरिक सहकार आहे ग्रामीण भागात, त्या सहकाराला कुठेतरी चांगल्या वळणावरती नेणं खूप गरजेचं होतं। त्यासाठी माझ्या या कोकरूडमधल्या अगदी जवळचे सगळे मित्र आहेत माझे या सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळावरती। या लोकांनी खूप मेहनत करून कोकरूड शाखेचं डिपॉझिट म्हणा किंवा कर्ज म्हणा व्यवस्थितरित्या वाटून त्याचा आजच्या तारखेला ही कोकरूडची शाखा 20 कोटीच्या जवळपास आहे। म्हणजे एवढ्याशा छोट्याशा गावात, कोकरूडसारख्या छोट्याशा गावात ज्याची लोकसंख्या साधारणतः 10-12 हजार आहे, अशा ठिकाणी पण 20 कोटीचा टर्नओव्हर एका शाखेचा होतोय। म्हणजे ही खूप मोठी अभिमानाची माझ्यासाठी आणि माझ्या गावासाठी आहे गोष्ट। यानंतरच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या एका वर्षामध्ये खूप अडचणी आल्या। म्हणजे या एका वर्षामध्ये मी आणि माझे सगळे सहकारी म्हणजे संचालक मंडळ आणि कर्मचारी सगळे होते, त्यांना अतोनात मेहनत करावी लागली। कारण कोणीही असं सहज विश्वास ठेवायला तयार होत नाही। त्यासाठी स्वतःचं स्किल वापरून, स्वतःचे ज्ञान वापरून, स्वतःचा संपर्क जेवढा होता म्हणजे माझे इतर ओळखी मित्रमंडळी ह्या सगळ्यांशी बोलून, प्रत्येक वेळी त्यांच्याशी भेटून विश्वासार्हता तयार करणं खूप गरजेचं होतं। ती पहिली केली आणि मग त्यानंतर ह्या शाखेचा जो भरभराटीचा वेग सुरू झाला तो आजपर्यंत थांबला नाही, इथून पुढे थांबणार नाही। मग त्यावेळी आम्ही असं ठरवलं की एक 20 ते 25 शाखा आपण सुरू करूया ग्रामीण भागात, मुख्यतः ग्रामीण भागात।
त्याचं कारण असं आहे की हा ग्रामीण भाग हा सहकारापासून थोडासा दुरावला गेला आहे. म्हणजे फक्त त्या भागात त्यांना सहकार म्हणजे एवढंच माहीत आहे की कोणतरी पतसंस्था काढतं आणि तिथून लोन मिळतं, एवढंच त्यांना माहीत आहे. त्याच्या व्यतिरिक्त लोकांना तिथे विविध प्रकारच्या ठेवी ठेवता येतात हे लोकांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. ते आजही ग्रामीण भागात होत नाही. त्यासाठी आपण प्रयत्न केला आणि मुख्यतः याचमुळे आपल्या आज सुखकर्ताच्या 25 शाखा आहेत. त्या 25 शाखापैकी 20 शाखा ग्रामीण भागात आहेत आणि 5 शाखा फक्त सिटीमध्ये आहेत. म्हणजे जसं काय कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल आणि सांगली असेल, एवढ्याच सिटी ज्या ह्या शाखा सिटीमध्ये आहेत, म्हणजे मोठ्या सिटीमध्ये आहेत. बाकी सगळ्या आपल्या 25पैकी 20 शाखा ह्या सगळ्याच्या सगळ्या ग्रामीण भागात आहेत. म्हणजे कोकरूड असेल, शिराळा असेल किंवा आष्टा असेल, इचलकरंजी असेल, अगदी बाजूला आपल्या बांबोडी आहे किंवा कळे आहे, राधानगरी आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या म्हणजे ग्रामीण भागातल्या शाखा आहेत आणि ह्याच खूप चांगल्या शाखा चालत आहेत. शहरी भागातल्या शाखांपेक्षा ग्रामीण भागातल्या शाखा चांगल्या आणि गतिशील चालत आहेत. म्हणजे त्यांचा डिपॉझिटचा फ्लो आणि शहरामधल्या डिपॉझिटच्या फ्लोमध्ये खूप फरक आहे. म्हणजे जवळजवळ 50% जास्त फरक आहे. त्याच्यामुळं आपण ग्रामीण भागासाठीच काम शक्यतो जास्तीत जास्त ग्रामीण भागासाठीच काम करणार आहे. आता यापुढे जाऊन सांगायचं झालं तर मग पहिली शाखा मी राधानगरीमध्ये सुरू केली. दुसरी शाखा कोकरूड शाखा पहिली, दुसरी शाखा राधानगरीमध्ये सुरू केली. मला वाटतं नंतर इस्लामपूर शाखा सुरू केली आपण, नंतर कराड शाखा सुरू केली. असे एक 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 करत आज म्हणजे 21 म्हणजे 22ला सुरुवातीला 31 डिसेंबर 21 म्हणजे 22ची सुरुवात, 22 ते आज 25मध्ये म्हणजे आज 4 वर्ष पूर्ण होतील येणाऱ्या एका महिन्यात. या 4 वर्षात आपण 25 शाखा ओपन केलेले आहेत आणि माझ्याकडे अजून 5 शाखांचं परमिशन बाकी आहे. अशा त्या 30 शाखा आपल्याकडे आहेत, होतील म्हणजे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये 30 शाखा पूर्ण होतील. पण हे काम करताना आज म्हणजे आजच कालच 25व्या शाखेचं ओपनिंग झालं कोडेलीच्या. त्या शाखेचं ओपनिंग झाल्यानंतर जो मला म्हणतात ना काहीतरी आत्मीय समाधान असतं, ते आत्मीय समाधान खूप छान प्रकारे भेटलं. म्हणजे अजून आपण काहीतरी चांगलं करू शकतो, ह्याच्यापेक्षा पण आपण काहीतरी चांगलं करू शकतो, समाजासाठी काहीतरी देणं आहे, आपण ते देणं पूर्ण करू शकतो. तर आम्ही कालच आमच्या संचालक मंडळाची मीटिंग झाली की आपण यापुढे 100 शाखापर्यंत पोचूया. येणाऱ्या 3-4 वर्षात आपण एक 100 शाखापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू असं. पण हे करत असताना जे माझा उद्देश होता की ग्रामीण भागातल्या लोकांना कसं प्रवाहात आणायचं, त्यामुळे हे शक्य झालं की आपल्याकडे आज 102 स्टाफ आहे आणि जवळजवळ 130-135 पिग्मी एजंट आहेत. म्हणजे जवळजवळ 200-250 लोकांना आपण ग्रामीण भागातल्या लोकांना आपण नोकरी देऊ शकलो. हे फक्त ह्या एका गोष्टीमुळं, एका निर्णयामुळं शक्य झालं आणि त्यासाठी मी आणि माझे सहकारी सगळ्यांनी केलेली मेहनत आज कामी आली. म्हणजे त्याचं काहीतरी चीज झालं हे वाटतं. तसं बघितलं तर मी माझं शिक्षण BSc केमिस्ट्री आहे. लोक मला नेहमी हाच प्रश्न विचारतात की तुम्ही फायनान्स सेक्टरमध्ये आलात कसं. तुमचा म्हणजे केमिस्ट्री सायन्स हा विषय वेगळा आणि कॉमर्स फायनान्स म्हणजे इन शॉर्ट कॉमर्स आहे, मग ह्या क्षेत्रात कसे आले. तर ज्यावेळी पहिली नोकरी पकडली 2093मध्ये, त्यावेळी नोकरी पकडताना उद्देश हा होता की आपण घरी बसून काय करणार. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये माझं चाललं होतं की इंटरव्ह्यू देणं चाललं होतं किंवा टेम्पररी बेसिसवरती काम करत होतो काही ठिकाणी. हे सगळं करत असताना घरी बसून काय करणार, वेळ कसा जाणार, म्हणून मग सहकार क्षेत्रातले पिग्मी एजंट म्हणजे पार्ट टाईम जो जॉब असतो तो 2093मध्ये मी सुरू केला आणि त्याचा मला पहिला पगार आला 20 रुपये.
1993. तिथून ही जर्नी सुरू झाली. मग ती माझी त्याच्यातली आवड वाढत गेली. मग तसं मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. म्हणजे आजही मार्केटमध्ये काही नवीन आलं तर ते पहिलं माझ्याकडे त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असतो की काय नवीन नको पाहू तिकडे. पण मला ही अशी सवय आहे की ते आधी समजून घ्यायचं काय नेमकं आहे ते. मग त्याचा फायदा आहे की तोटा आहे हा नंतर विचार करायचा. पहिलं ती गोष्ट आहे काय ही समजून घेणं करायचं. त्याच्याचमुळं त्या सवयीचा बदल की ही सगळं त्याचा अभ्यास करत गेलो. त्याच्यानंतर मग पिग्मी एजन्सी बंद केली आणि मी नोकरी पकडली सहकारी पतसंस्थांमध्ये. आणि तो प्रवास मग त्या प्रवासात माझं 5 वर्षात मी 7 प्रमोशन घेतले. म्हणजे पहिला क्लार्क होतो, त्याच्यानंतर रिकव्हरी ऑफिसर झालो, त्याच्यानंतर ब्रँच मॅनेजर झालो आणि त्याच्यानंतर मग मुख्य रिकव्हरी म्हणजे मुख्य वसुली अधिकारी झालो आणि त्याच्यानंतर मग असिस्टंट GM झालो आणि त्याच्यानंतर मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झालो. म्हणजे एवढ्या सगळ्या अवघ्या 5 वर्षात मी एवढे सगळे प्रमोशन घेतले. हे कशामुळे शक्य झालं की काम करायची प्रामाणिकपणा आणि नवीन शिकण्याची आवड ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे शक्य झाल्या. आणि मग त्याच्यात अजूनच रुची वाढत गेली. मग थोडे ते कायद्याचे अभ्यास केला. सगळे कायदे काय असतात, कुठला कायदा कशाला लागतो, काय लागतो, जशी जशी गरज लागेल तसा तो कायदा वाचायचा आणि मग त्याच्यावर काम करायचं. असं करत 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 मग 12 वर्षानंतर ती नोकरी मी सोडली. मला एका संस्थेने ऑफर केले की तुम्ही GM म्हणून या. मग तिथे जवळजवळ 10-1 वर्ष मी नोकरी केली ॲज अ GM म्हणजे CEO म्हणून. जॉईन करताना ती छोटीशी संस्था होती 20-1 कोटीची. ज्यावेळी मग सोडलं त्यावेळी ती मला वाटतं 150 कोटीची होती. 150 कोटीचीच होती. म्हणजे एवढं तिथं पण काम केलं. म्हणजे तिथेही काय म्हणजे मुख्य पदावर बसलोय म्हणून ACत बसून किंवा आदेश सोडून काम करण्यापेक्षा ग्राउंडवरती उतरून काम करणं खूप गरजेचं आहे ते केलं. त्याच्यामुळे त्याही संस्थेची भरभराट झाली. हे सगळं करत असताना मग सहकारात धक्के खाणं अपरियायी आहे. ते धक्के तुम्हाला मिळत राहतात सहकारात. अगदी जवळचे लोकच धक्के देतात. तसे काही धक्के बसले आणि त्याच्यानंतर मी माझा स्वतःचा एक बिझनेस सुरू केला फायनान्सचा. म्हणजे एवढा धक्के बसले की सहकार क्षेत्र आता नको, बस झालं सहकार क्षेत्र. म्हणून मग 2017ला एक सारथी फायनान्स म्हणून बिझनेस सुरू केला. पण तो बिझनेस पण असा होता की तो सहकार क्षेत्राशी निगडीत होता. तो परत मग त्याच वाटेला यावं लागलं. पण मुख्य प्रवाहातनं बाहेर पडलो आणि थर्ड पार्टी म्हणून काम करायला लागलो सहकारात. परत ते 4-5 वर्ष करता करता परत 2-3 वर्षानंतर ते डोक्यातच यायला लागलं की मग आपण परत सहकारी क्षेत्रात जातोय तर मग आपण असाच निर्णय घेऊ. म्हणून हे 2021ला या संस्थेचा कार्यभार स्वीकारला आणि सुरुवात केली. असा तो प्रवास आहे. या सर्व प्रवासात मला जी माझ्या चांगल्या काळात वाईट काळात ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि विशेष करून माझ्या सर्व घरच्यांचे म्हणजे माझ्या मिसेसचं म्हणजे माया तानाजी मोहिते यांचं खूप म्हणजे माझ्या पाठीमागं जे खंबीर उभं राहणं हे जे आहे ते तिनं मला शिकवलं. खंबीर कसं उभं राहायचं तर ते माझ्या बायकोने मला शिकवलं. आणि त्या सगळ्या प्रवासात माझी मुलं माझी बायको हे खूप सफर झाले. आजही सफर होतात. ते सफर झाले तर त्यांच्यामुळंच हे शक्य झालं. आणि दुसरी गोष्ट माझे सगळे मित्र ज्यांनी मला दोन्ही काळात माझ्या चांगल्या काळातही साथ दिली आणि माझ्या वाईट काळातही साथ दिली आणि ते आजही माझ्याबरोबर आहेत. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. नवीन
व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।